विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 नंबरचं लेसन घेणार आहोत. वर्क ऑफ सेंट्स मीन्स संतांची कामगिरी. या लेसनमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं श्री चक्रधर स्वामीविषयी माहिती बघितली. त्यानंतर संत नामदेव यांची पण माहिती बघितली. आज आपण संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल बघणार आहोत. तर बघा, संत ज्ञानेश्वर्स फॅमिली बिलॉंग टू आपेगाव. संत ज्ञानेश्वरांची फॅमिली म्हणजे त्यांचं कुटुंब हे आपेगावचं राहणारं होतं. नेक्स्ट बघा, निवृत्तीनाथ अँड सोपनदेव वेअर हिज ब्रदर्स, मुक्ताबाई वॉज हिज सिस्टर. आणि बघा, निवृत्तीनाथ सोपनदेव हे त्यांचे भाऊ होते, तर मुक्ताबाई ह्या त्यांच्या बहीण होत्या. बिगोटेड मेन ऑफ द टाइम यूज टू लुक डाऊन अपॉन these चिल्ड्रन बिकॉज दे विअर द ऑफस्पेरिंग ऑफ अ संन्यासी. बघा, त्यावेळचे जे लोक होते ते या मुलांना संन्याशीची मुले म्हणून नावं ठेवत असे. त्यांचे कारण असे होते की त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. नेक्स्ट बघा, इट्स हॅपन्ड लाईक दिस दिअर फादर टूक संन्यास अँड रिटायर्ड फ्रॉम वर्ल्डली लाईफ. आणि बघा, ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील होते त्यांनी संन्यास घेतलेला होता आणि ते संसारिक लाईफमधून रिटायर्ड झालेले होते. वर्ल्डली लाईफ मीन्स संसारिक लाईफ. ॲज अ संन्याशी ही लेफ्ट होम बट लेटर ऑन ओविंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु ही रिटर्न्ड होम अँड स्टार्टेड लिव्हिंग विथ हिज वाईफ. आणि गुरुच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील होते ते घरी परतले आणि संसार करू लागले. दिअर 4 चिल्ड्रन विअर बोर्न आफ्टरवर्ड. आणि त्यानंतर त्यांना 4 मुले झाली. द नॅरो माइंडेड रिलिजियस लीडर डिड नॉट थिंक इट राईट दॅट अ संन्यासी शुड हॅव चिल्ड्रन. आणि त्यानंतर बघा, जे कर्मठ लोक होते त्या लोकांना हे मान्य नव्हतं. पीपल पर्सिक्युटेड दी चिल्ड्रन अँड बेनिश्ड देम फ्रॉम दिअर कम्युनिटी. आणि लोकांनी त्यांना वाडीत टाकलेलं होतं. वन्स ज्ञानेश्वर वेंट राऊंड द टाऊन बिगिनिंग फ्रॉम अलार्म्स. एक दिवस काय झालं, ज्ञानेश्वर भिक्षा मागण्यासाठी गावात गेले. बट नो वन वुड गिव्ह हिम एनी अलार्म्स. आणि कोणीही त्यांना भिक्षा दिली नाही. ही हॅड टू लिसन टू एब्सिव्ह लँग्वेज इन्सिडेंट. आणि त्यानंतर लोकांनी त्यांना वाईट बोलण्यास सुरुवात केली. यंग ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन्ड बाय दिस इन्सिडेंट. ही एंटर्ड हिज हट अँड लॉक्ड द डोअर फ्रॉम इनसाइड टू ग्रीव ओव्हर हिज लॉट. आणि ज्ञानेश्वरांना खूप दुःख वाटले. गावातले लोक त्यांना वाईट बोलले, त्यामुळे त्यांचं मन खूप दुःखी झालं आणि झोपडीचे दार बंद करून ते आत दुःख करत बसले. नेक्स्ट बघा, मुक्ताबाई केम अँड नॉक्ड ॲट द डोअर शी सेड. आणि तेथे थोड्या वेळाने मुक्ताबाई आल्या. गवताच्या ताटीवर त्या वाजवलं, गवताचं ताट त्यांनी वाजवलं, ताटी वाजवली आणि त्या ज्ञानेश्वरांना म्हणाल्या, बघा, ओपन द डोअर ज्ञानेश्वर, दार उघडा ज्ञानेश्वरा. हाऊ कॅन वी रिमेन ड्रॉन इन अवर ओन सॅरो. आणि बघा, दुःखी होऊन कसं चालेल ज्ञानेश्वर, तुम्ही दुःखी होऊन कसं चालेल. नेक्स्ट बघा, हू विल देन लुक टू द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड. जे वेलफेअर मीन्स कल्याण. आणि बघा, जगाचे वर्ल्ड मीन्स जगाचे कल्याण कोणी करायचे. नेक्स्ट बघा, दिस वर्ड्स ऑफ हिज सिस्टर गिव्ह न्यू होप टू ज्ञानेश्वर. आणि बहिणीच्या या वाक्यावरून, बहिणीच्या या शब्दावरून ज्ञानेश्वरांना एक नवीन आशा मिळाली. होप मीन्स आशा. नेक्स्ट बघा, ही फॉरगॅट हिज पर्सनल सॅरो अँड स्टार्टेड हिज वर्क. आणि ते स्वतःचं दुःख विसरून ते कामाला लागले. नेक्स्ट बघा, एव्हरीवेअर द पुअर अँड बॅकवर्ड पीपल वेअर बीइंग oppressed in the name of the religious. Jnaneshwar went among the people and through them to have faith in God. बघा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल. आणि सर्वांना समानतेची वागणूक द्या. हेल्प दोज इन ट्रबल अँड
अलाव दे मिस्त्री आणि गरजूंना मदत करा. दुःखी जे माणसं असतात त्यांना मदत करा. दिस वॉज द गेस्ट ऑफ हिज ॲडवाईस टू द पीपल. आणि बघा अशी ॲडवाईस ज्ञानेश्वरांनी लोकांना दिली. हा एक संदेश लोकांना दिला. ज्ञानेश्वर्स वर्ड आर हार्ड इन एव्हरी नोक ॲट द कॉर्नर ऑफ महाराष्ट्र फॉर द लास्ट 700 इयर्स. आणि बघा त्यांचा हा जो उपदेश होता कोणता तर ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सर्वांना समानतेची वागणूक द्या, त्यानंतर लोकांचे जे दुःख आहे ते दूर करा, म्हणजे दुःखी लोकांना हेल्प करा. हा जो संदेश होता तो गेल्या 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्प्रेड झाला, घुमत राहिला. इन दोज डेज ऑल रिलिजियस टीचिंग वॉज कन्फाइंड द संस्कृत बुक. आणि बघा त्या काळात धर्माचे जे ज्ञान होते ते संस्कृत या ग्रंथामध्ये बंदिस्त होते. नेक्स्ट बघा द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरीडे यूज वॉज मराठी. आणि सर्वसामान्य लोकांची बोलीभाषा, व्यवहाराची जी भाषा होती ती मराठी होती. मराठी भाषा असल्यामुळे त्यांना संस्कृत भाषा समजत नसे. ज्ञानेश्वर रोट हिज आउटस्टँडिंग बुक्स ज्ञानेश्वरी इन मराठी. आणि त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. बघा ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. बघा ही thus opened wide for his people the doors of knowledge. आणि बघा ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाच्या जे भांडार होते, धर्माच्या ज्ञानाचे जे भांडार होते त्यांनी लोकांसाठी खुले केले, ज्ञानाचे दारे लोकांसाठी खुले केले. वेअर ही परहॅश्ड द आयडियल ऑफ ब्रदरहूड अमंग ऑल मेन. आणि सर्व लोकांना त्यांनी बंधुभावाची शिकवण दिली. ॲट अ व्हेरी अर्ली एज ॲट आळंदी नियर पुणे ज्ञानेश्वर टूक समाधी. आणि ज्ञानेश्वरांनी खूप तरुण वयामध्ये पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. दॅट इज पुट हिमसेल्फ इन अ ट्रन्स फ्रॉम विच ही नेव्हर केम आउट. When today on the 11th day of Ashad and Kartik lakhs of pilgrims go to Alandi Pandhari with devotion. आणि बघा आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. बघा डेवोशन मीन्स भक्तीने आणि पिलग्रिम्स मीन्स तीर्थयात्रा किंवा यात्रा.